बातचीत छोड़ के आपके लिए एक नया ब्लॉग लेके आई हूँ। हमने जैसे बोला था लास्ट ब्लॉग में कि हमारी नई कार आई है, तो नई कार के साथ हम कुछ नया ट्रिप प्लान करेंगे और सक्सेसफुली वो ट्रिप प्लान हो चुकी है। हम सब निकल रहे हैं किधर, थोड़ी देर में आपको बताऊँगी। तब तक के लिए हम जल्दी जल्दी कार में बैठते हैं, हमारा सामान रखते हैं, एडजस्टमेंट करते हैं और निकलते हैं। हमारे साथ बने रहिए और मेरे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए। सप्तशृंगी माता की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला मंडळी फिरायला जाऊया आपण देवीच्या दर्शनाला। आता पुढे भेटू डायरेक्ट गडावर। आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या भेटीला, या सर्वजण दर्शनाला। पहिले दर्शन टिटवाळ्याचं आहे, गणपती बाप्पाचं झाल्यानंतर आता दुसऱ्या दर्शनाला आम्ही स्वामी चरणी लीन व्हायला चाललोय। दिंडोरी, नाशिक दिंडोरी स्वामी समर्थांच्या मठात चाललोय। काही थोड्या वेळातच आम्ही दर्शन करू, तुम्हालाही दर्शन करू आणि भेटू लवकरच स्वामी समर्थांच्या मंदिरात। दिंडोरी स्वामी समर्थांच्या मठात पोहोचलो आता। बघा मंडळी, स्वामी समर्थ पोचलोय आपण। आता पूजेचं सामान वगैरे घेऊया आणि सरळ मंदिरात जाऊया। श्री स्वामी समर्थ, आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे। मोरेदाळा पण आम्हाला दिसले, त्यांचे नामून दर्शन झालंय। स्वामी समर्थ आज कृपा आमची की आम्ही इथपर्यंत आज पोचलो आणि सुखरूप पोचलो आणि खूप छान दर्शन झालं। ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून आम्हाला आतमध्ये काही शूट नाही करता आलं। पण नक्की जर तुम्ही नाशिक दिंडोरी मार्गे जाताय तर स्वामींचरणी या, खूप छान वाटेल, मनाची शांती इथे मिळेल आणि खरंच वातावरणही खूप छान आहे, खूप छान वाटतं इथे आल्यानंतर। आता प्रवास आमचा सुरू होणार आहे। आम्ही पुढे चाललो आहे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला वणीगडावर। तर पुढचा प्रवासही तुम्हाला दाखवतो, तोपर्यंत आमच्या सोबत राहा असेल। सप्तशृंगी माता की जय। आम्ही पोहोचलोय वणीगडावर। कोणी जाणार आहे, रिटर्न तिकीट बाप्पा आपल्याला 110, म्हणजे तुम्ही वापस आमचा प्लॅन होता की चालत यायचं, पण 110 मध्ये रिटर्न तिकीट आहे। आम्ही जाणारही रोपवेने आणि येणारही रोपवेने। तिथून जायचं। ओटी घेतली आहे देवीला, साडी ही नेसवणार आहे ना, साडी देवीला त्यांच्याकडे ठेवते मी। नेसवणारी ओटी घेतली आहे, नारळाची ओटी म्हणतात, खना नारळाची ओटी। इकडून तिकीट काढून इकडे रोपवे आहे, इकडे जाणार आहे मम्मी तू भरपूर, कारण रोपवे झाल्यापासून आम्ही आलोच नाही आहे, फर्स्ट टाईम आहे आमचा। तर देवीच्या दर्शनासाठी रोपवेचा पण आनंद आज अनुभवणार आहोत आम्ही, फर्स्ट टाईम। सप्तशृंगी माता की जय। 1 लाख लागले दरवाजा। दोन मिनिटात पोहोचणार। थांब रे, कामाच्या वेळेस लागत। अगदी 2 मिनिटात आम्ही गडावर पोहोचणार आहोत।
सगळ्यांचा उत्साह खूप आहे. पप्पा घाबरतात. पोहोचलो आम्ही. सप्तशृंगी माता की जय. इकडनं आहे. नाही नाही पप्पा. कसं वाटलं मम्मी? पप्पा कसं वाटलं? अक्षरशः थंडी वाजते. किती थंडी वाजते दादा? खूप जास्त थंडी वाजते. नाही ना. खूप थंडी वाजते. अगदी काही सेकंदातच किंवा मिनिटात म्हणा आम्ही मातेच्या गाभाऱ्यात पोचलोय. इथून काही मिनिटातच त्या साईडला देवीचा गाभारा आहे. जोरात एकदा. सप्तशृंगी माता की जय. दर्शन किती छान झालं मम्मी. खूप छान दर्शन झालं. ओटी पण मस्त, म्हणजे एकदम वेळ देऊन आम्ही ओटी पण धरली, दर्शनही झालं. आता आम्हाला बघायचं माकडं. हो, खाली खाली खूप येताना आम्ही माकडं बघितले, तर आम्हाला तिथेही मजा घ्यायची थोडीशी. आता माकडं आमची मजा घेणार की आम्ही माकडांची, ते बघूया. हॅलो मंडळी, आम्ही येताना रोपवेने आलो आणि जाताना सिडीने जातो. याचं कारण असं आहे की आम्हाला जरा मजा घ्यायची होती, चालायची आणि थंडीची पण भेटायचं. पण अजून माकडांचं दर्शन काही झालेलं नाही आहे. आणि आमचे तिकीट एक होते वयस्कर नाही वृद्ध, नाही, त्यांना इमर्जन्सी आलेली होती काहीतरी ते तिकीट मागत होते. मग आम्ही त्यांना आमचे तिकीट्स दिले रिटर्नचे आणि आम्ही आता पायी चालत चाललो. पप्पा बरं झालं ना आपण पायऱ्याने आलो. नाही, रोपवेने गेलो असतो आतापर्यंत आपण निघालो पण असतो कदाचित. मुश्किलने 2 मिनटं लागतात रोपवेने. 1 ते 1.5 मिनटं. ही खरी पायी चालण्याची एंट्री आहे. म्हणजे जे चालत जातात ते ही ह्या दिशेने जातात. किती माकडं आहे इथे. ते मोबाईल हिसकायची भीती आहे म्हणून मी लांबूनच जरा. टॉपला जाऊन बसलाय तो. मम्मी अशाच प्रकारे आमची स्वामींची भेट आणि माता सप्तशृंगीची भेट संपूर्ण झाली. खूप छान दर्शन झालं. आता आम्ही आमच्या परतीच्या मार्गावर आहोत. मम्मी थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आमची साथ दिल्याबद्दल. आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. बाय, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.